नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे. ओपन स्टेटची जी सिरीज आपण कंटिन्यू केली आहे, मागील 3 व्हिडिओज मध्ये आपण वेगळे ओपन स्टेट बघितले, त्याचे कट ऑफ बघितले आणि त्याची फी सुद्धा बघितली. त्याच सिरीज मधला हा चौथा पार्ट असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत छत्तीसगड, झारखंड आणि हिमाचल प्रदेश. तर सुरू करू छत्तीसगड पासून. छत्तीसगड हे असं राज्य आहे जे की कमी फीस साठी ओळखलं जाते. छत्तीसगडमध्ये साधारण 5 कॉलेजेस आहे आणि 42% सीट्स ह्या ओपन आहेत. म्हणजे इतर राज्यातला विद्यार्थी 42% सीटसाठी अर्ज करू शकतो. टोटल सीट काउंट ओपन साठी आहे 163. फीज व्हॅरी करते 7 लाखापासून 8 लाखापर्यंत. पण आता छत्तीसगडमध्ये 7-8 लाख फीज आहे, जर तर आम्ही तिथेच अप्लाय करून तिथे ऍडमिशन घेऊ, तर असं नाही. छत्तीसगडमध्ये इतर चार्जेस, हिडन फीज, ज्या छुपे खर्च जे आहेत ते जास्तीत जास्त आहेत. 13-14 लाख पर इयरचा खर्च तुम्हाला हॉस्टेल मेस सह छत्तीसगडला लागू शकतो. तर सगळ्यांनी बाकीच्या फीजची पण छत्तीसगडमध्ये माहिती घ्यायची आहे. फीज व्हॅरी करते, जे की ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी आहे ती व्हॅरी करते 7 लाखापासून 8 लाखापर्यंत. आणि लास्ट टाइम कुठलं कॉलेज कमी मार्क्स मिळालं तर त्या कॉलेजचं नाव होतं श्री सावतपुरा मेडिकल कॉलेज, जे की आहे नया रायपूरला. आणि किती मार्क्सवर मिळालं तर 2,20,20,215 रँकला आणि मार्क्स होते 490. म्हणजे कमी बजेटमध्ये जर एमबीबीएस करायचं असेल तर एक छत्तीसगड चांगला ऑप्शन असू शकतो. छत्तीसगडमध्ये मागील 2-3 वर्षात 3-4 नवीन कॉलेजेस आले आहेत. टोटल 5 कॉलेजेस पैकी 2च कॉलेज जुने आहेत. एक रायपूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि एक मला वाटतं ते शंकराचार्य, जे की भिलाईला आहे. हे जुने कॉलेज आहे आणि 3 कॉलेज या 2-3 वर्षात आलेले आहेत. त्यानंतर एक महत्वाचं कॉलेज आहे झारखंड. झारखंडमध्ये पण एकच प्रायव्हेट कॉलेज आहे जे की ओपन आहे. ओपन मध्ये पण प्रायव्हेट मध्ये पण एकच कॉलेज आहे. त्या कॉलेजचं नाव आहे लक्ष्मीचंद्र मेडिकल कॉलेज, जे की पलामूला आहे. मला वाटतं त्यांचं त्या सिटिंग मेडिकल हेल्थ एज्युकेशन मिनिस्टरचं ते कॉलेज आहे आणि ते पण पलामू सारख्या एका नक्षलाईट भागात आहे. म्हणून 10.25 लाख फीज असल्या कारणाने पण ते कॉलेज कमी मार्क्सवर भेटते. तर झारखंडमध्ये एक कॉलेज टोटल ओपन आहे, 60% सीट ओपन आहे. फीज 10,25,000 फ्लॅट आहे. 12-13 लाख वार्षिक फीज मध्ये इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस तुम्हाला आहे. तो चांगला ऑप्शन ठरू शकतो. आणि लक्ष्मीचंद्र मेडिकल कॉलेज किती मार्क्सवर लागलं तर 319 मार्क्सवर लागला आणि रँक होता 5,61,668. ज्यांचा रँक यावर्षी 5.5 लाखापर्यंत येईल अशा सर्व विद्यार्थ्यांनी झारखंड हा तुमचा ऑप्शन ठेवू शकता. त्यानंतर एक महत्वाचं राज्य आहे ते म्हणजे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशमध्ये पण एकच कॉलेज आहे प्रायव्हेट मध्ये, ते पण ओपन आहे. 89 सीट्स अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे आणि कॉलेज स्थित आहे सॅलोनला, तांडामध्ये ते कॉलेज येते. फीज आहे 15,97,000 फ्लॅट. पण ही फीज दरवर्षी वाढते. तर साधारणतः तिचं बजेट हॉस्टेल मेस सगळं पकडून तुम्हाला 90-95 लाख पर्यंत जायची शक्यता आहे. तर त्या पण कॉलेजची फीज किती पर्सेंटनी वाढते, हॉस्टेल मेस किती पर्सेंटनी वाढते, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे. तर अशाच या सिरीजमध्ये पुढच्या स्टेट्सची माहिती येत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉइंटच्या सिरीजला फॉलो करा आणि चाणक्य करिअर पॉइंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थोडक्यात विद्यार्थ्यांना आणि पालकांना मला हे सांगायचं आहे की हे जे आम्ही मार्क्स सांगतोय, प्रेडिक्टेड मार्क्स, त्या मार्क्सला यावर्षी कसं कम्पेअर करायचं, तर विद्यार्थी आणि पालकांनी यावर्षी जे मी मार्क्स सांगतोय त्या मार्क्सला यावर्षी 100-120 मार्क्सने कमी करायचं. उदाहरणार्थ, मागच्या वर्षी एखादं कॉलेज 500 मार्क्सला भेटत असेल तर यावर्षी तेच कॉलेज 380 मार्क्सला भेटण्याची शक्यता आहे. तर मार्क्स कम्पेअर करताना विद्यार्थी आणि पालकांनी असे करायचे आहे. धन्यवाद.